त्यांनी अनेक शानदार चित्रपट केलेले आहेत की अनपढ़ बंदिनी, पूजा के फूल, हकीकत हकीकत चित्रपट खरं तर सगळ्यांचा आवडीचा होता। त्याच्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या। फूल और पत्थर, अनुपमा, खामोशी, प्यार ही प्यार, तुम हसीन मैं जवा, सीता और गीता, लोफर, यादों की बारात, नावं घ्यावी तेवढे कमी, एकूण 100 आणि एकूण 300 पेक्षा जास्त चित्रपटात त्यांनी काम केलंय। त्यांनी केवळ हिंदी नाही तर काही इतर भाषांमधून सुद्धा सुरुवात केलेली आहे, पण चित्रपट हा त्यांचा मूळ गाभा राहिलाय। चित्रपटातून त्यांनी सुरुवात केली आहे आणि चित्रपट हा मूळ गाभ्याला धरूनच त्यांनी संपूर्ण आयुष्य व्यतीत केलेलं आहे। धर्मेंद्रनी 89व्या वर्षात ते आता होते आणि शेवटचे काही दिवस त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता। त्यांना फुफ्फुसाचा त्रास होता आणि ह्यामुळेच ते गेले काही दिवस ब्रिज कँडीमध्ये दाखल होते। ब्रिज कँडीमध्ये असताना त्यांना व्हेंटिलेटरवर सुद्धा ठेवलं गेलं होतं, मात्र प्रकृतीमध्ये काही स्थिर स्थावर झाली आणि त्यांना त्यांच्या घरी पाठवलं गेलं। त्यानंतर जवळपास आठवडाभराने त्यांची प्रकृती पुन्हा चिंताजनक झाली आणि त्यांना आज पुन्हा या ठिकाणी आणलं गेलं। खरं तर आपण एक बातमी पाहतोय की 89व्या वर्षी सुद्धा ते चित्रपटामध्ये काम करायला उत्सुक होते। 25 डिसेंबरला त्यांचा एक चित्रपट रिलीज होणार होता। जय सिंह आणि अग्निहोत्रीच्या रोलमध्ये ते होते। खरं तर शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी अभिनयाची साथ सोडली नव्हती आणि अभिनयाने त्यांची साथ सोडली नव्हती, तेव्हा संपूर्ण भारताला, संपूर्ण चित्रपटसृष्टीला क्लेश होणं हे अगदी स्वाभाविक आहे। आपण त्यांच्या चित्रपटातली जुनी दृश्य पाहतोय, कशा प्रकारे ते चर्चा करायचे, कशा प्रकारे त्यांच्या टीम सोबत ते बोलायचे, त्यातून लोकांनी कशा प्रकारे प्रेरणा घेतलेली आहे, कशा प्रकारे त्यांच्याकडून लोक शिकलेले आहेत। संगीतकार असतील, नवोदित अभिनेते असतील, अभिनेत्री असतील, त्यांच्याकडे पाहत पाहत या अभिनेत्री मोठ्या झालेल्या आहेत, त्यांच्याकडे पाहतच हे अभिनेते शिकलेले आहेत। एक प्रकारचा अभिनयाचा वसा धर्मेंद्र यांच्याकडून आजच्या नवोदित कलाकारांनी घेतलेला आहे आणि हे नवोदित कलाकार या प्रेरणेने झपाटून धर्मेंद्र यांच्यासारखंच काम करणार, धर्मेंद्र यांच्यासारखंच नाव कमावणार या ईर्षेने जागृत होऊन आज काम करतायत। ते धर्मेंद्र आज आपल्यासोबत नाहीयेत। अत्यंत वेदनादायक बातमी आहे, अत्यंत खेदजनक बातमी आपल्याला सांगताना खरं तर दुःख होतंय फार। त्यांचं मूळ नाव धरमसिंह देओल होतं आणि तिथून त्यांनी मुंबईची वाट धरली। मुंबईमध्ये यायचं, चित्रपटसृष्टीत पदार्पण करायचं आणि संपूर्ण भारतामध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवायचा या एका स्वप्नानं झपाटून त्यांनी 19व्या वर्षी पहिलं लग्न केलं आणि मग ते मुंबईमध्ये आले। 1980 मध्ये पुढे सुप्रसिद्ध अभिनेत्री, संपूर्ण महाराष्ट्राचं, संपूर्ण भारताचं लक्ष जिच्याकडे होतं त्या हेमा मालिनी यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला। पुढे 2004 मध्ये त्यांनी राजकारणामध्ये सुद्धा प्रवेश केला। राजकारणामध्ये सुद्धा आपली छाप उमटवायचा प्रयत्न त्यांनी केलेला होता आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी चित्रपटाची साथ काही सोडली नव्हती। चित्रपटामध्ये ते अजून शेवटच्या दिवशीपर्यंत सक्रिय होते। मात्र आज त्यांचं खरं तर काळा दिवस म्हणायला हवा, आज त्यांचं निधन झालेलं आहे। संपूर्ण भारतानं एक चेहरा गमावलेला आहे, मात्र स्मृतींमध्ये आपल्या तो चेहरा कायम राहणार आहे। अलविदा वीरू असं त्यांना म्हटलं जातंय। अनेक ठिकाणी सोशल मीडियावर, समाज माध्यमांवर त्यांच्यासाठी भावूक पोस्ट लिहिल्या जात आहेत, त्यांच्याबद्दलच्या आठवणी जागृत केल्या जात आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।